गेला होता नाही? पण नागपंचमीला नुसतं झोकावूनच जाऊन चालत नसतं, नागाची पूजाही करावी लागते. बरोबर आहे. पण का करतात ग ती पूजा? नागदेवाचं रूप असतं म्हणून. चला मग जाऊया आपण पूजा करायला. हो, नागाच्या मूर्तीचीही पूजा केली जाते आणि नैवेद्यही दाखवतात. पण त्यात काही मजा नाही. आपण ना वारुळावर जाऊ पूजा करायला. वारुळामध्ये नाग असतो. चला आपण जाऊया वारुळावर. चला चला चला, खूप चला. मजा येईल. चला. तुम्ही वारुळाची पूजा कशाला करताय? अरे येडाय का खोळा तू रे, एवढं बी ठाणे होय. आज नागपंचमी नव्ह का, म्हणून नागोबाची पूजा करतात. वारुळात नाग राहतो म्हणून वारुळाची पूजा. पण वारुळात नाग आहेत कुठं? ते तर मुंग्यांचं घर असतं ना. अरे रोज नसला म्हणून काय झालं, नागपंचमीच्या दिवशी तो ना वारुळात येतोय. आज पंचमी आहे, आपण वारुळात जावं हे त्याला कोणी ज्योतिषी पंडित सांगतो का? आता हे सांगायला ज्योतिषी कशाला पाहिजे? साक्षात नाग देवता येते, त्याला सगळं माहित असतं. ए अरे तुम्ही गप्प बसा रे. चालू द्या पोरी तुमचं. अरे पळा, नाग निघाला चावण. अरे मारा त्याला. नाही नाही मारू नका, सापाला मारणं चुकच आहे. आपण एक काम करू, सर्प मित्राला बोलू. तो काय करणार ते घेऊन साप घेऊन जाईल, त्यामुळे आमची पूजा पण तशी राहील. आणि तसाही नागपंचमीच्या दिवशी नाग चावत नाही, आणि जरी चालव तरी माणूस मरत नसतो, आणि जरी माणूस मेला तरी तो स्वर्गात जातो. आज भाग्याचा दिवस, नागदेवाचं दर्शन झालं. आज आपण त्याची पूजा करू. हे त्याला नैवेद्य दाखवा, दूध पाजा. नाग दूध पित नसतो. आम्ही देवाला नैवेद्य दाखवतो, ते तो काय मोठा आलाय शहाणपणा सांगायला. याचं काय ऐकू नका, तुम्ही दूध पाजा. शब्बास देवकी, तू नावासारखीच देवी निघालीस. नशिबान आहे पोरगी. आज नागपंचमी. नागदेवता तिच्या हातानं नक्की दूध पिणार. नाही नाग दूध पित नसतो. जवळ जाऊ नका. चाल. या शहाणाचे काय ऐकू नका. 4 पुस्तकं वाचली म्हणजे याला लय शहाणा झाल्यासारखं वाटतं. बाई तू पाच दूध, पुण्य लागल. पाच दूध. नागाने दंश केला वाटतं. अरे नाही, त्याने आशीर्वाद दिला असेल. नागदेवतेने स्पर्श केला, पोरगी मोठी भाग्याची. पान लागलं वाटतं. हिला लवकर दवाखान्यात न्या. तुला काही कळत नाही. मांत्रिकाला बोलवा. ओ बाबा, ओ बाबा. अरे काय झालं? अरे तर देवकीने नाग चावला. नाग? हा. अरे बापरे, मी नाही गडा, मला दुसरं काम आहे. अरे असं काय करतोस? त्या पोरीचा बाप बक्कळ पैशावाला आहे, आणि तिथं लोक बी लय जमलेत. समजा देतील थोडं थोडं, बक्कळ पैसा बी गावल. हा असं म्हणतो तो. हा. चल. बघ. लय झालाय ते मी उतरवणारच, पण पोटा पाण्यासाठी 1-2 रुपये वाढा. देवकीचा बाप खूप देईन, तू पहिलं विष उतरव.
हो माग. थांबवा हा वेडेपणा. ए तूच वेड आहेस, उगा त्यांना अडवू नकोस. हा मांत्रिक विष उतरवण्यात हुशार आहे. तू जा बरं इथनं. ही अंधश्रद्धा आहे. असं मंत्राने विष वगैरे उतरत नसतं. डॉक्टर कडून इलाज करून घ्या. तुला म्हटलं काही कळत नाही, तू जा इथून. मी डॉक्टरलाच बोलवून आणतो. बरं झालं भ्यात दिसून निघून गेली. मांत्रिक बुवा, तुम्ही काम चालू करा. मांत्रिक बुवा, तुम्ही विष कसं उतरवणार? मी माझ्या मंत्रानं त्या सापाला इथं बोलवणार आणि तो स्वतः इथं येऊन दंश केलेल्या जागेतून विष पिऊन घेणार. अरे वा, म्हणजे हा चमत्कार आम्हाला आज आमच्या डोळ्यांनी पाहता येणार. हे तर आमचं भाग्यच. मग बघाच तर चमत्कार. अरे ही देवकी तर काळी निळी पडली. आणि तिच्या तोंडातून तर फेस बी येतोय. हिची तर हालचालही बंद झाली. थांबा, मी बघते तिचा श्वास. अरे देवा, ही तर गेली. नागपंचमीच्या दिवशी मंत्र काम नाही करत. देवकीला नागपंचमीच्या दिवशी मरण आलंय. ते बी नागराजाच्या हातनं. मोठी भाग्याची आहे. माहेरच्या आणि सासरच्या 7 पिढींचा उद्धार केला देवकीनं. गावात तिचं मंदिर बांधू, म्हणजे गावाचं बी नाव होईल. गावात तिचं मंदिर बांधा. हे नागदेवी, माझ्या भावाला नाग चावलाय, वाचीव त्याला. तू माई बाथोरे, तू भक्ताला पावतीस, मला बी पाव. मी तुझा नवस फेडीन, पण माझ्या भावाला वाचीव. अहो माझा ऐका. तुमच्या भावाला साप चावला तर त्याला दवाखान्यात न्या. इथे आणून काहीच उपयोग होणार नाही. काहीच कसं नाही. देवी जागृत आहे. आजवर साप चावलेला सगळ्या लोकांना देवीनेच बरे केले. ते आपोआप बरे झाले कारण त्यांना चावलेले साप विषारी नव्हते. सगळेच साप विषारी नसतात, पण तुमच्या भावाला जो नाग चावलाय ना तो मात्र विषारी आहे. त्यामुळे त्याचा इलाज दवाखान्यातच होईल. उगाच वेळ घालवू नका. ए तू जा बरं इथनं. माझ्या भावाला देवीच बरी करीन. बरं झालं तुम्ही आलात. माझ्या भावाला नाग चावलं, माझ्या भावाला वाचवा. आता तुम्ही मांत्रिकाला विनवणी करताय. देवीवर विश्वास नाही आता. देवीवर तर आमची श्रद्धा आहे. ती अंधश्रद्धा आहे. बरं देवीमुळे नाही तर मंत्रमुळे तरी माझा भाऊ बरा होईल. देवी नाही तर मंत्र, मंत्र नाही तर देवी, असं तुम्हाला चालतच ना? अहो मग डॉक्टर का नको? ए काय डॉक्टर डॉक्टर करतो रे? तुझी जर देवीवर श्रद्धा नाही ती दहाला कशाला? चल निघ. मांत्रिक बुवा, काहीतरी करा पण माझ्या भावाला वाचवा. माझाच गुरु साप चावून मेलाय. त्याला बी काही येत नव्हतं आणि मला बी काही नाही येत. मी काही करू शकत नाही. माझे मंत्र खोटे आहेत. त्याचा काही उपयोग नाही. पोट भरण्याचं ते एक साधन आहे. तू बिन छान वाजवतोस, पण लोक तुला कलाकार नाही भिकारी समजतात. बुवा, तुम्ही तर माझ्या डोळ्यात एकच साप चावलेल्या माणसाला जिथं केलं. होय, त्या माणसानं चावलेले साप विषारी नव्हती. ऐकलं? अरे आता तरी मंत्र तंत्र सोडा. आता बुवा म्हणतो मंत्र खोटे तर सोडलेच पाहिजे. आता एकच हातात. नागदेवी वाचे को माय भावाला. म्हणजे एका अंधश्रद्धेकडून दुसऱ्या अंधश्रद्धेकडे. ए तू गप बस. आता बघ मी जागृत आहे. तीच वाचवेल माझ्या भावाला. बघत आता चमत्कार. हे रामू, 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 उठ. हे रामू, हे रामू, हे रामू.
देवीने बी नाही वाचवलं म्हणजे तू बी खोटे आहे का? अरे दगडू, ही देवी म्हणजे देवकी. ती स्वतःच तुझ्या डोळ्यात देखत साप चावून मेली. तुझ्या माझ्यासारखीच हाडामासांची माणूस. तिला देवी बनवलं कोणी? लोकांनीच ना. खरं आहे, मी बी होतो तेव्हा. बहुतेक देवी देवता असेच निर्माण केले गेलेत. देवाने माणसाला नाही तर माणसाने देवाला निर्माण केलंय. होय, म्हणजे या बावली सारखं मॅच तयार केलं हिला आणि मॅच पूजितो हिला. आता तरी पटलं ना? मग मग सोडा हे सगळं. आणि काय करू, माझं पोट आहे याच्यावर. दुसरा काही व्यवसाय करा, मेहनत करा, मजुरी करा, स्वाभिमानानं जगा. तुमच्या मुलांनाही या व्यवसायात आणू नका. त्यांना शाळा शिकवा, म्हणजे त्यांचा आपोआप उद्धार होईल. तुम्हाला जर ठाऊकच होतं ही देवी देवता खोटी आहे, तुमचे मंत्रतंत्र ही बावली खोटी आहे, तेव्हा सोडा हे सगळं. साप चावल्यावर जायचं असतं ते डॉक्टरांकडे. होय, आता आता तुम्ही सांगता तसंच करणार म्या. हे गारुड माझ्या मनावरचं गारुड मी बी जुगारणार.